सोड 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 मला जाऊ दे. सोड मला जाऊ दे. अब क्या होगा तेरा सासू कालिया. रक्त पिणार मी, रक्त तुझं, रक्त पिणार मी तुझं. आज नसते सोडत मी म्हटलं माझ्या सासूला. हो अगं कोणत्याही घरात सगळे बाहेर गेलेत, आजच गेम वाजलं ते सासूचा. सावधान, सतर्क, एक खुंकार सून आणि एक भोळी बाबडी सासू. खुंकार सुननं शेवटी आपला डाव साधलाच. खरं तर सासूला पहिल्यापासून अंदाज होता की ही सून आपल्याला मारायचा कट रचती. तिने वेळोवेळी सुनाला पकडलं होतं, पण सुनानं इकडची तिकडची उत्तरं देऊन तिला टाळलं. पण हीच होती तिची सगळ्यात मोठी चुकी. पुढं काय होतं बघत राहा. सासूला मारण्याच्या 100 ट्रिका. बघ बया बघ, तू मला मारण्याचा प्लॅन करतेस बघ आता, पण तू पुस्तक वाचतेस बया. सासूला मारण्याच्या 100 टिप बया, तू मला मारणार आहेस. मी काय बिघडवलंय ग तुझं? अहो आई, नीट वाचा ह्या पुस्तकावरती काय लिहिलंय. स्वयंपाकात वापरायच्या 100 ट्रिका असं लिहिलंय, नीट बघा. बघू. नाही बया, तू आत्ता पुस्तक बदललेस. मी बघितलं होतं डोळ्यानं, सासूला मारायच्या 100 ट्रिक्स लिहिल्या होत्या बया. त्या पुस्तकाचं नाव होतं, तू बदललेस बया पुस्तक आत्ता एवढ्यात. काहीतरी आपलं ते क्राईम पेट्रोल सारखं बघत असता. ते क्राईम पेट्रोल बघून बघून ना तुमच्या डोक्यात ते तसलंच गेलंय सगळं कारस्थानाचं. पहिलं ते क्राईम पेट्रोल बघणं बंद करा. हॅलो, हा आधी बांधते पोत्यात चांगलं, मग वडत नेते आणि नदीच्या पुलावर देते फेकून नदीत. म्हणजे मासं खाऊन टाकतील, कुणाला काही कळणार पण नाही. मग आपल्याला काही प्रॉब्लेमच नाही. अगो बाई, पोत्यात भरणार आहे वाटतं बाई मला. बघ बया बघ, तू पोत वडायची प्रॅक्टिस करायलास बया. मला पण असं तू पोत्यात भरणार आहेस बया, मारून असं वडत किंवा फेकून देणार आहे नदीच. बघ तू प्रॅक्टिस करते आतापासूनच कसं वडायचं पोत ती. अहो काय बोलताय आई हे? बया मी ऐकलंय, तू फोनवर म्हणत होतीस तू मला मारणार आहेस, पोट्यात भरणार आहेस, पोट असं वडत नेऊन नदीच्या पुलावनं फेकून देणार आहेस बया नदीत माशासनी खायला. मी ऐकले बया तू मारणार आहेस मला तू. अहो आई, गव्हाबद्दल बोलत होते मी. गव्हाला या कीड लागली की नाही, ते कीड लागलेले गहू असे पोत्यात भरते आणि ओढ्यात नेऊन नदीत फेकून देते पुलावरून, म्हणजे मासे खाऊन टाकतील असं म्हणत होते मी. माशांना टाकल्यावर गहू पण वाया जाणार नाही आणि आपल्याला या किड्यांचा काही त्रास पण होणार नाही असं म्हणत होते मी. मला माहितीये बया तू काय म्हणत होतीस ती. मला अजिबात विश्वास नाही तुझ्यावरती बया. तू मला मारणार आहे हीच खरंय बया. बघ बघ बया, तू हँड ग्लोव्ज पण आणली तीस बया तू मला मारायला. मी बघितले बया ते क्राईम पेट्रोल मध्ये असंच हँड ग्लोव्ज घालून खून करते ती, म्हणजे बोटाचं ठस उमटत नाही, ती सापडत नाही कुणाला कोणी मारलाय म्हणून, कोण कोणी आहे म्हणून. बघितले बया मी सगळं क्राईम पेट्रोल मध्ये. बया तू हँड ग्लोव्ज घालून मला मारणार आहेस, माझा फोन करणार आहेस बया तू. स्वामी वाचवावं मला हिच्यापासनं. अहो आई, मेहंदी लावायची ना केसांना माझ्या. सकाळी मी मेहंदी भिजत घातली ना केसांना लावायला, म्हणून हँड ग्लोव्ज घालते. मेहंदीने हात काळे होतात ना म्हणून. तर पुन्हा कसं का बया माझ्यावरती. आता तर मी तुझ्याशी भांडणार पण नाही बया. तुला काय करायचंय ती कर, मला शिव्या घाल पण मला मारू नकोस ग. मी तुझ्याशी भांडणार नाही अजिबात. अहो आई, मी कशाला मारीन तुम्हाला? आणि आपली कशी मोठी भांडणं आहेत का कशावरून? छोटी भांडणं आहेत. सासवा सुनांमध्ये अशी छोटी छोटी भांडणं तर होतच राहतात ना आई. का मारायला टपलेस बया तू मला? का बाई मला तू मारणार आहेस? मी काय बिघडवलंय तुझं? आई, त्या क्राईम पेट्रोल म्हणा तुमच्या डोक्यात काही जरी बघितलं ना तरी खूनच येतोय. रक्त साफ करायचे उपाय. बघ बया बघ, तू रक्त कसं साफ करायचं ती बघतेस त्या मोबाईल मध्ये. बया तू माझा खून करणार आहेस, खून केल्यावर रगात कसं साफ करायचं ती बघायला लागलेस बया तू फोन मध्ये. का म्हण टपलेस बया तू माझ्यावरती? अहो आई, रक्त साफ करायचे उपाय म्हणजे रक्त शुद्ध करायचे उपाय बघते मी. हे 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 पिंपल आलेत का माझ्या चेहऱ्यावरती, हे रक्त शुद्ध नाही म्हणून त्याचे उपाय बघते. रक्त साफ करायचे उपाय. ते क्राईम पेट्रोल दिवसभर बघत असताना तुमच्या डोक्यात काही पण शिरत असते. त्या क्राईम पेट्रोल ना डोकं तुमचं बिघडवले पूर्ण त्या क्राईम पेट्रोलनं. सारखं तुमच्या डोक्यात खोल, रगात, हँड ग्लोव्ज असलंच चाललेलं असतं. आज नसते सोडत मी म्हटलं माझ्या सासूला. हो अगं कोणत्याही घरात सगळे बाहेर गेलेत, आजच गेम वाजलं ते सासूचा. सोड 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 मला जाऊ दे. सोड मला जाऊ दे. अगं सोड मला, अगं सोड मला बया, अगं सोड बया मला. अगं बाई, पाण्याचं वाढत.